आता बातमी आहे सांगलीतून। कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। पलूस तालुक्यातल्या औदुंबर मधल्या श्री दत्त मंदिरात पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा कृष्णा नदीचं पाणी शिरलंय। औदुंबरच्या दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कृष्णा नदीचं पाणी गेलं असून मंदिरातील उत्सव मूर्ती मंदिरातून देवघरामध्ये हलवण्यात आली आहे। मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून मूर्ती देवघरात हलवण्यात आली आहे। गाभाऱ्यात पाणी गेल्यानंतर पुजाऱ्याकडून गुरु नामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालून देव वरच्या देवघरात नेण्यात आले। त्यानंतर श्री दत्त देवाची पूजा अर्चा करण्यात आली आहे। त्यामुळे आता औदुंबर मधील श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलंय। औदुंबर येथील दत्त मंदिरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। कृष्णा नदीची पाणी पातळी वाढून जवळपास 27 फुटावर पोहोचलेली आहे आणि यामुळे पलूस तालुक्यातील औदुंबर येथील दत्त मंदिर आता आपण पाहतोय पाण्याखाली गेलेला आहे। औदुंबर मंदिराचा जो समोरचा सभा मंडप असो आणि मंदिर असो जवळपास अर्ध यात सध्या पाण्याखाली गेलेला आहे। या औदुंबर मंदिरामध्ये पहाटेच्या सुमारास पाणी शिरल्यानंतर या मंदिरातील उत्सव मूर्ती ही देवघरामध्ये हलवली गेली आणि प्रदक्षिणा पूर्ण करून ही मूर्ती हलवली गेली। सध्याचा हा सगळा जर औदुंबर येथील दत्त मंदिराचा जर परिसर पाहिला तर मंदिर निम्म्याहून अधिक या ठिकाणी पाण्याखाली आहे। सगळा परिसर पाण्याखाली आहे। इथली जी कृष्णा नदीचा जो प्रवाह दिसतोय आपल्याला तो प्रवाह देखील अधिक दिसून येतो, कारण काल रात्रीच्या सुमारास सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास 2 ते 3 तास सलग एक संततधार सुरू होती। याशिवाय कराड भागामध्ये देखील पाऊस झाला। याचा परिणाम या ठिकाणी 2 ते 3 फूट रात्रीमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि या सगळ्या पाण्याची पातळी वाढ झाल्यामुळं औदुंबरचं जे दत्त मंदिर आहे हा मंदिराचा सगळा जो परिसर आहे तो देखील पाण्याखाली गेलेल्याच चित्र आपल्याला दिसून येत आहे। सध्या पावसाची उघडीप काही प्रमाणामध्ये आहे, मात्र ज्या काही कोयना कृष्णा पाणलोट क्षेत्रामध्ये जो काही पाऊस पडतोय त्यामुळे या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये ही संत गतीनं वाढ होताना दिसून येते। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, औदुंबर, सांगली। वसई, विरार आणि नाला सुपारा भागात पावसाचा जोर